नमस्कार मित्रांनो. तर कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण PSI STISO पूर्व परीक्षाच्या कट ऑफच्या अनालिसिस बद्दल थोडीशी माहिती घेऊया किंवा अनालिसिस करूया. PSI STISO पूर्व परीक्षा पास करण्यासाठी, ज्याला आपण कंबाईन पूर्व म्हणतो, ग्रुप बी ची, याच्यासाठी अकॉर्डिंग टू पोस्ट, मग ती PSI ची असेल, STI ची असेल किंवा ISO ची असेल, तर आपल्याला किमान किती मार्क पाळणं गरजेचं असतं प्री क्वालिफाय होण्यासाठी. इथे आपण कट ऑफचा अनालिसिस करताना आपण ओपनला आपली डिमार्किंग लाईन ठरवूया आणि ओपनच्या अनुषंगाने आपण आपले टार्गेट्स मार्कांचे अकॉर्डिंग टू पोस्ट आपण डिसाईड करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलची माहिती आज आपण आता या आपल्या आजच्या युट्यूबच्या लेक्चरमधून घेऊया. मी परत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आपलं कोर अकॅडमी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका असं मी सांगेन. बघा, PSI STISO चे आता 2021चा रिझल्ट पेंडिंग आहे. 2020चा लागलेला आहे. त्याची मेन्स होणं अपेक्षित आहे. ती कोर्टाच्या काही निकालामुळे थांबलेली आहे. कोर्टात एक आहे त्यात आयोगाचे प्रश्न चुकणं, उत्तर, आन्सर की, त्याच्यावर सगळं आपण कोर्टात गेलेले विद्यार्थी आणि मग त्याच्यावर कोर्टामध्ये असल्यामुळे त्याची मेन्स झालेली नाही. पण त्या मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर केलाय. तो रिझल्ट रिवाइज होईल का तर माहित नाही. आता आयोग त्याच्यावर काय निर्णय घेतं किंवा कोर्ट काय सांगतं. पण 21ची प्री झालेली आहे. 21च्या प्रीची आपण अंदाजित कट ऑफ सांगितलेली आहे. 21च्या प्रीची मेन्स ही जुलैमध्ये होणार आहे. पण आता 21 त्यानंतर 22 मध्ये 8 ऑक्टोबरला 2022 ची तुमची प्री होणार आहे. मग अशासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रीचा अभ्यास करत असता तेव्हा तुम्ही अकॉर्डिंग टू युअर पोस्ट, युअर चॉईस, PSI व्हायचं, ST व्हायचं, SO किंवा तिन्ही मध्ये बसायचंय. तर मला माझ्या 100 पैकी किती मार्क्स पाळणं मला गरजेचं आहे हे जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवतो तर हे अनालिसिस करताना आपण थोडंसं एक समजून घेऊया की आयोगाच्या आता 17, 18, 19, 20च्या आपण रेफरन्सेस घेतलेले आहे कट ऑफचे. त्या कट ऑफच्या आधारे आपण 2022 मध्ये किंवा 23 मध्ये सुद्धा आपले टार्गेट्स काय पाहिजे मार्कांचे, हा आपल्या आजच्या व्हिडिओचा लेक्चरचा उद्देश आहे. चला बघूया कट ऑफ अनालिसिस मध्ये काय काय बघायचं. बघा, आता मी सगळ्यात पहिले चार्ट दाखवतो. या चार्ट मध्ये अवेलेबल पोस्ट दिसेल आपल्याला किती होते, काय होते त्यावेळेस, आणि या पोस्टमध्ये पोस्ट अनुसार काय तर आपल्याला कट ऑफ सुद्धा PSI STISO चा हा थोडासा आपण बघूया. बघा, पहिले 2017चा विचार करूया. 2017 650 PSI पोस्ट होत्या, ज्या 2020 मध्ये पण सेम तेवढ्याच होत्या. पण इथे ओपनचा मेरिट लागला 46. मी ओपनचा म्हणतोय, पण बाकी तिथनं 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4 मार्काची ओपन, मग फिमेल असे मेरिट आहे. तिथे तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या PDF वर, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, जे द कोर अकॅडमीचं टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा मी टाकलेलं आहे. तुम्ही ते फाईल मध्ये जाऊन सर्च करा असं मी सांगेल, नाहीतर मी परत एकदा टाकेल. बघा किती लागलं, 46 लागलेलं. PSI बद्दल बोलूया फक्त. PSI 2018ला PSI जागा 387 होत्या. मेरिट किती लागला, 44. 2019ला PSI जागा 496 म्हणजे 500 होता. मेरिट लागला 44. आणि 2020ला 650 परत 43.75. आता जागा आहे 376. बघा, तर मेरिटची रेंज काय आहे, मिनिमम रेंज मी 43 म्हणतोय, 43.75, आणि हायएस्ट रेंज काय आहे 46. म्हणजे 43 ते 46 हा PSI चा मेरिट दिसतो. अगेन STI बघा, 251 जागा होत्या, 52 कट ऑफ आहे. 17 मध्ये, 18 मध्ये 34 जागा होत्या, 55 कट ऑफ आहे. त्यानंतर 19 मध्ये 35 जागा होत्या, 56 कट ऑफ आहे. त्यानंतर 20 मध्ये 49 जागा, 53.75. आता जागा किती आहे, 609. आता जागा किती आहे, 609. कुठे 89, कुठे 35 आणि कुठे 609. पण यावेळेस त्याचा मेरिट एकदमच व्हॅरी होणार का, 100% व्हॅरी होणार. STI चा मेरिट 100% काय होणार, किमान 10 मार्कांनी कमी येणार आधीच्या पेक्षा. बरोबर आहे. इथं 53-54 असेल तर 45 पर्यंत मेरिट येणार. हे काही सांगण्याला याला काही फार मोठं तज्ञ असणं गरजेचं नाही. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, आपण सुद्धा करू शकतो. पण लक्षात घ्या, याची रेंज ज्यावेळेस ऍव्हरेज पोस्ट असतात 53.75, म्हणजे जवळजवळ PSI पेक्षा 10 मार्कांचे असतं, तर लास्ट किती येतो 56. अशा रेंज मध्येच तुम्हाला STI चा मेरिट दिसतो कमी जागांमधला. जास्त जागा असणार बट ऑब्वियस तो खाली येणार आहे. त्यानंतर ASO बघा, 107 जागा 55. ASO 107 ला 55 आहे. बिकॉज ASO ला मेरिट काय मुलांचा चॉईस असतो वगैरे काय असतं. 126 ला 50 आहे, 24 ला 57 आहे, 100 ला 54 आहे. म्हणजे 54.75 मी म्हणेल 55 ते 57 हा ASO चा तुम्हाला प्रीचा कट ऑफ दिसतो. 17, 18, 19, 20 जर आपण ऑब्झर्व केलं, 17, 18, 19, 20 जर आपण ऑब्झर्व केलं, या गोष्टी लक्षात घ्या. मग आता हे कट ऑफ अनालिसिस कसं करायचं मी आधी पण सांगितलं. तुम्ही 21 आता प्रीचा निकाल लागेल, तुम्ही दिलेली आहे. 8 ऑक्टोबर 2022 साठी तुम्ही प्रीची तयारी करताय. तुम्हाला मार्कांचं तुमचं टार्गेट फिक्स करावं लागतं अभ्यास करताना. त्यानुसार तुमचा सगळ्या विषयात आपल्याला मार्क्स पडत नाही. सगळे विषय पक्के थोडी होतात आपले. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं कुठल्या विषय माझ्या कुठल्या मी जास्त मार्क घेऊ शकतो आणि मग मी 50-55 पर्यंत कसा पोहोचेल
याच्या दृष्टीने हे सगळं आपल्या डोक्यात फिट असणं गरजेचं आहे. म्हणून मी कट ऑफ कसे आणि किती अनालिसिस, ते कट ऑफच्या अनालिसिस मधून आपलं किती कट ऑफ असतो आणि आपलं टार्गेट काय अपेक्षित आहे याच्याविषयी आपण बोलू. मी अपेक्षा करतो हे तुम्हाला PSI STI ASOचे इयर वाईज, त्यात 17 आलं, 18 आलं, 19 आलं, 20 आलं, 21 अजून लागायचं आहे. 21च्या पोस्ट आपल्या समोर दिसतात. आपण 21च्या प्रिडिक्शन कडे येऊया. त्या आधी पण बरंच बोललेलो आहे मी, परत आपण त्याच्यावर बोलूया. पण आपण नेक्स्ट पॉईंट बघा काय, हा एक झाला एक पॉईंट. सेकंड थिंग, आता कट ऑफ अनालिसिस काय म्हणतो आम्ही, कट ऑफ अनालिसिस कशासाठी, तर लक्षात घ्या तुमच्या डोक्यात PSI तुम्हाला एनी हो 45 प्लस जावं लागेल. एनी हो कधी, या वर्षी पुढच्या वर्षी नका. STI तुम्हाला एनी हो 54 किंवा 55 प्लस, आणि सेम ASO सुद्धा 55 प्लस, कुठं रेस 56 57 सुद्धा. मग ही कॅल्क्युलेशन डोक्यात फिट पाहिजे. व्हॉट इज, आपण टार्गेट ठेवताना आपल्याला ह्या कट ऑफचे अनालिसिस करून आपल्या डोक्यात फिट करायला PSI व्हायचं आहे. मला मिनिमम 45, त्यातील 50 इज द सिक्युअर्ड. 50 म्हणजे उद्या पेपर कसा येऊ मी सांगतो, वेळ अजून डिपेंड कशावर असतो. तुमचा कट ऑफ जो आहे हा आणखीन कशावर डिपेंड करतो हे सुद्धा आपण बघूया. पण तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस केलं तर आपल्याला 3 गोष्टी ठळकपणे PSI पाहिजे असेल. मिनिमम 45, ऍटलीस्ट काही अपेक्षा मिमेज देण्याचे. सिक्युअर तर 50 आहे, ठीक आहे. 55 STI ASOला हे सुद्धा त्या अनालिसिस मधून आपल्याला दिसतं. म्हणून आपल्याला या गोष्टी डोक्यात फिट बसायचं आहे. आपली असणारी पोस्ट, टार्गेट पोस्ट कुठली, आणि त्याच्यासाठी प्री जर क्वालिफाय करायचं असलं तर आपलं टार्गेट ऑफ मार्क्स किती पाहिजे हे आपल्या डोक्यात अभ्यास करताना फिट पाहिजे. आणि मग हे टार्गेट कोणत्या विषयातनं किती मार्क्स आपण मिळवायचे, बरोबर आहे, इथे विषय आहे, ते विषय आपल्याला क्लिअर, मला पक्का हे नियोजन करण्यासाठी गरजेचं आहे. म्हणून या गोष्टी आपल्याला समोर असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता बघा मी काय लिहिलेलं आहे की याच्यात हे कशावर डिपेंड असतं. महत्वाचं तुमचं PSIचा कट ऑफ, STI आणि AS होता जो काही कट ऑफ असेल हा कशावर डिपेंड असणार आहे, तर नंबर ऑफ पोस्ट खूप मॅटर करतात. ज्या वर्षी पोस्ट जास्त, ज्या वर्षी काय असणार, पोस्ट जास्त असणार त्यावेळेस बट ऑब्वियस काय असणार, मेरिट थोडासा कमी असणार. मी थोडासा कमी म्हणतो, ओके. खूप जास्त कमी असणार का, जर पोस्ट तुमच्या 5 पट 6 पट जर पोस्ट असेल तर कुठेतरी चान्स थोडा जास्त कमी. उदाहरणार्थ या वर्षी STI आपण म्हणतोय 45 पर्यंत 44 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज 89 जागा कुठे आणि 609 जागा कुठे, जवळजवळ 6 पट 6.5 पट तिच्या काय झालं, जागा वाढलेले तेव्हा एकदम खाली. पण ज्यावेळेस जागा 100-150चा फरक असतो त्यावेळेस पोस्ट, म्हणजे ज्यावेळेस जागांमध्ये किती 100 ते 150 जागांचा फक्त काय असतो, फरक असतो दरवर्षी. यावेळेस फारसा फरक नाही, हार्डली 2 ते 3 मार्कांचा फरक पडतो. किती, हार्डली 2 ते 3 मार्कांचा फरक पडतो. तुम्ही डोक्यात घ्या. नंबर ऑफ पोस्ट किती मॅटर करतं, जर 5 ते 6 पट असेल तर तुमचा 8 ते 10 मार्कांनी मेरिट खाली जातो. पण हार्डली 100-150 मध्ये तुमच्या गेल्या वर्षीपेक्षा तुलनेने जागा जास्त असेल, 100 ते 150 या रेंज मध्ये हार्डली 2-3 मार्काचा फरक पडतो, त्याच्यावर फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे रेंज मध्ये फार फरक किती पडतो कधी नाही, हे पण लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे पेपरची काठिण्य पातळी. पेपरची काठिण्य पातळी मॅटर करतं. आता पेपर सगळ्या महाराष्ट्रात सोपा गेला, मेरिट आपोआप वाढणार. पेपर सगळ्यांना कठीण गेला, मेरिट खाली येणार. सो पेपरची काठिण्य पातळी ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पेपर लेंदी होता, खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह फॅक्च्युअल होता, कव्हर झाला कव्हर नाही झाला, हे सर्व लक्षात घ्या. आणि या गोष्टी काय करतात, तर तुमचा मेरिट डिसाईड करण्यासाठी या 2 गोष्टी खूप महत्वाच्या, नंबर ऑफ पोस्ट आणि पेपरची काठिण्य पातळी. म्हणून थोडं मेरिट मध्ये काय असते, व्हेरिएशन. पण सगळे मुलं पास होणारे येतानाच्या रेंजेस काय, मग त्या रेंजेस आपल्याला दिसतात. ती रेंज काय आहे त्याच्या मार्कांची. कट ऑफ ऑफ टार्गेट बघा PSI आपण परत बघूया. आपण लास्ट 43.75, तर इथून या रेंज मध्येच PSI चा मेरिट दिसतो. कधीपासनं, तर तुम्ही 2017च्या आधीची पण बघा, 1646 मेरिट आहे. त्याच्या आधी आणखी 42 लागला होता जास्त जागा असताना. मग इतक्या रेंज मध्ये तुम्हाला मी म्हणेल 17 पासनं, 18 पासनं, 19 पासनं जर आपण हे केलं किंवा 20 तुम्हाला याच रेंज मध्ये दिसेल. मग मी म्हणेल 21चा जो लागतोय, आपण मग PSI काय म्हणतो 31चा, मी म्हणेल हायएस्ट लेवल पकडा 46. किती PSI हायएस्ट 2021 साठी. आणि जर 2022 ला 350 प्लस जागा असतील, 400च्या आसपास जागा असतील, अगेन दिस इज युअर रेंज. मग मी म्हणेल तुम्हाला PSI व्हायचं आहे. मी काय म्हणेल तुम्हाला, तुमच्या डोक्यात आहे PSI व्हायचं आहे. काय व्हायचंय, मला PSI करायचं आहे. ते लक्षात घ्या. PSI साठी द बेस्ट टार्गेट मिनिमम 50. ओके, हे एकदम सेफ टार्गेट आहे. PSI म्हणजे 50. त्याला कुठेच जागा वाढेल का, जास्त रेशो वाढेल का, हे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही 50चं कॅल्क्युलेशन करा.
पीएसआय वाल्यांनी मी बऱ्याच वेळा सांगितलं, आधीपासून मी तेच सांगत असतो, पीएसआय वाल्यांनी 50चं कॅल्क्युलेशन करायचं आणि या कॅल्क्युलेशनच आपलं टार्गेट फ्रीचं करायचं. मग उरतो एसटीआयचा. एसटीआयची रेंज अगेन त्यात दिलेली आहे 53 to 56, म्हणजेच आपल्याला सगळं याच्यात आहे. या वर्षी जागा 2021 मध्ये जागा खूप जास्त आहे म्हणून आपण 45 म्हणतोय, पण 180 जागा पकडून चला आपल्याला अगेन 56च्या आसपासच काय करावं लागेल पीएसआयचं. आणि एएसओ हायएस्ट मेरिट जो आपण 57 म्हणतो, आपल्याला एएसओ साठी आणखीन एक मार्क असं तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. हे मला तुम्हाला या अॅनालिसिस मधनं आपल्याला सरळ दिसतं. अॅनालिसिस मधनं हे टार्गेट आपल्याला काय करावं लागेल, इथे ठेवावं लागणार आहे. म्हणून पीएसआय ज्यांचं टार्गेट आहे, जे पीएसआय करू इच्छितात, पीएसआय टार्गेट आहे, त्यांनी 50 आणि त्यांना ते सोपं का असतं दरवर्षी. मग पीएसआय सर कसं जातं, या वर्षी जागा तर एसटीआयचे, पण ऑब्वियसली चान्सेस एसटीआयचे काय मेरिट कमी येण्याचे आहे. बिकॉज द रेशो किती असतो आपल्याला एका पदाला ऍक्च्युअली स्टँडर्ड रेशो 12, पण आयोगाचा रेशो जातो 1:14 आणि हा पुढे जाऊन 1:16 सुद्धा होतो, 18 सुद्धा होतो. असं आपल्याला एकूण मुलांमधनं बोलवलेले आपण 3-4 अनालिसिस केले, वर्ष त्याचं दिसतं. असं का होतं, बिकॉज एकाच मार्कांवर सारख्या मार्कांवर बरीच मुलं असतात, मग सगळ्यांना इन करावं लागतं, त्याच्यामुळे हा रेशो वाढत जातो. पण 1:12 हा स्टँडर्ड ते 1:14 या रेंज मध्ये आयोग बोलण्याचा प्रयत्न करतं, हे लक्षात घ्या एका पदासाठी. मग यावेळेस एसटीआयच्या जागा 609 आहे, 600 मुळे तुम्ही 14 करा तर तुम्हाला तेवढे नंबर जवळ 8,000 प्लस मुलं त्यांना एसटीआय ला बोलवायचे. एसटीआयचा मेरिट काय बट ऑब्वियस काय देईल. तुम्ही जर आपल्या पीएसआय कडे गेलात तर बघा, आपण इकडे पीएसआयचा हे बघूया, पीएसआय जागा किती होत्या. तर यावर्षी पीएसआय जागा किती आहे, यावर्षी पीएसआय जागा किती आहे इथे, तर 376च आहे 2021 ला. म्हणजे मुलं किती येतील, आपण याला 400 जरी पकडलं तर जवळजवळ 5,000 पीएसआय ला मुलं येतील. पण याला जर पकडलं तर जवळजवळ 8,000च्या वर मुलं येतील. याला जर पकडलं तर याला किती येतील, 1400 ते 1800च मुलं येतील या जागेमध्ये. किती एएसओला. मग मला सांगा, जर 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 आपण एक लक्षात घ्या, मला पीएसआय किती मुलांना कॉल करायचा आहे, मला पीएसआय ला 5,000 मुलांना मेन्सला कॉल करायचा आहे. कशाला, मेन्सला. एसटीआय ला मला जवळजवळ 8,500 मुलांना कॉल करायचा आहे. एएसओ ला मी अप्पर साईड पकडतो 1,800 मुलं कॉल करायचे. आता इकडे सांगण्याची गरज आहे की मेरिट कुठला सगळ्यात हाय राहील, हा मेरिट सगळ्यात हाय राहील, हा मेरिट सगळ्यात लो राहील. इतकं सिंपल ते गणित आहे. म्हणून मी म्हटलंय की नंबर ऑफ पोस्ट बरोबर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. आणि सेकंड, तुमचं पेपर ची काठिण्य पातळी काय आहे याच्यावर तुमचं काय असतं, त्या वर्षीचा मेरिट कट ऑफ असतो. पण स्टँडर्ड जर आपण बघितलं तर या स्टँडर्डनी आपल्याला हे टार्गेट करावं लागेल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पीएसआय 50, एसटीआय 53 ते 56, मी म्हणेन 55 प्लस किंवा 56 एसटी वाल्यांनी इथून पुढे 22 साठी. आणि हे 57 आता 21 झालं, 21 बद्दल बोलत नाही, 21 रिझल्ट पेंडिंग आहे, लागेल तो रिझल्ट. जुलैमध्ये त्याची मेन्स आहे, अपेक्षा करू की मेन्स त्या तारखेत होईल, राज्यसेवेची प्री पण होईल. तर असं तुम्हाला कट ऑफचं अनालिसिस हे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तुमचे टार्गेट पूर्ण करताना. आपण मी कंबाईनचा मेन्सचा सुद्धा पीएसआय एसटीआय एसओचा असंच एक अनालिसिस तुमच्यासमोर मांडेल, ज्यातून तुम्हाला इझी कळेल की मेन्सला सुद्धा पेपर 1 पेपर 2 म्हणून आपल्याला काय टार्गेट ठेवावं लागतं आणि मागचे मेरिट्स काय याच्यावर सुद्धा आपण बोलू. हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल, हे लेक्चर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य आहे, माहिती ही जास्त चांगली आहे, अभ्यास करताना उपयोग होईल, नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी जे आपले ऍस्पिरंट आहे एमपीएससीतले त्यांना सुद्धा ही माहिती पोहोचवा. थँक्यू सो मच. तुम्हाला जर काही माझे संबंधित माहिती हवी असेल, द कोर अकॅडमी कोर्सेस संबंधी पहिली बॅच आपली कंबाईनची केव्हा लॉन्च होणार आहे, राज्यसेवेची बॅच कधी लॉन्च होणार आहे, तुम्ही याच्यावर संपर्क करू शकता, हे सुद्धा लक्षात घ्या. थँक्यू सो मच.